लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यामधील मतचोरीचं प्रकरण जेव्हा लोकसभेमध्ये काढलं त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। आणि अशीच घटना जी आहे नालासोपारा विधानसभेच्या मतदार यादीमध्ये सुद्धा एकाच महिलेचं 6 वेळा नाव आलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। आणि आता ज्या ठिकाणी ज्या मतदार यादीमध्ये ती महिलेचं नाव आहे त्याच ठिकाणी मी आहे आता नालासोपारा पूर्व पाटणकर पार्क या परिसरामध्ये ही सुषमा गुप्ता नावाची जी महिला आहे ह्या महिलेचं नाव जो आहे आपण बघू शकता। ही ती महिला आहे जिचं नाव 6 वेळा या यादीमध्ये नाव आहे। आणि या ठिकाणचं बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती जो आहे अतुल साळुंके यांनी ह्या नावाचा भांडाफोड केलेला आहे। स्वतः अतुल साळुंके माझ्यासोबत आहे। अतुल, नेमकं ही प्रभाग यादी कशी आहे, कोण महिला आहे आणि कशा पद्धतीने ही मला जरा सविस्तर सांगाल। नमस्कार, मी अतुल साळुंके, माजी सभापती। विषय असा आहे की सुषमा गुप्ता जेव्हा लोकसभेचं इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला जी माझ्या इकडची मतदार यादी नंबर 277 पांचाळनगर हा जो माझा एरिया इकडची ही यादी होती। लोकसभेमध्ये सदर महिलेचं नाव 6 वेळा या यादीमध्ये होतं। तुम्ही बघाल 1316, 1319, 1322, 1334 आणि 1320 असं 6 वेळा लोकसभेमध्ये तिचं नाव होतं। तेव्हा आम्ही तिकडे बघितलं की ह्या महिलेचं नाव इकडे 6 वेळा आहे। आणि आमचा जो पांचाळनगर एरिया हा पूर्ण बिल्डिंगचा एरिया आहे। जेव्हा तिचा आम्ही ॲड्रेस तपासला तेव्हा ॲड्रेसमध्ये जीवदानी चाळ करून लिहिलं होतं। आमच्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारची एकही चाळ नाही। आम्ही त्या चाळीचा तपास केला, अशी चाळ कुठे आम्हाला आढळून आली नाही। याच्यावरून आम्हाला हे निदर्शन झालं की जे राहुल गांधींनी आवाज जो उठवला आहे की जो चुकीचे मतदार नोंदणीचा, तो 100% कुठेतरी खरा आहे। लोकसभेनंतर विधानसभा जेव्हा लागली, विधानसभेलाही त्या महिलेचं यादी नंबर 286 जेव्हा विधानसभेच्या नवीन याद्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यातही त्या महिलेचं 6 वेळा नाव आढळून आलं। याच्यावरनं हेच कळतंय की कुठेतरी दुबार मतदार नोंदणी आणि चुकीची मतदार नोंदणी होऊन मतं चोरण्याचा जो प्रकार राहुल गांधींनी उजेडात आणलेला आहे तो 100% कुठेतरी खरा आहे, हे आम्हाला निदर्शनास येतं। ह्या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून आम्ही 18/3/2025ला निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं की माझ्या प्रभागातील ज्या काही 10 याद्या आहेत 10 याद्यांच्या नंबरासहित मी तिकडे आपल्याला पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या याद्यांमध्ये माझ्या एरियातल्या लोकांशिवाय बाहेरच्या लोकांची जवळजवळ 200 ते 150 नावं प्रत्येक यादीवर नमूद झालेली आहेत, तर ती नावं वगळण्यात यावी। पण तीही नावं अजूनही दिसत आहेत। याचाच अर्थ की मतदाराला कुठेतरी मतदाराला नाही पण मतदान कुठेतरी चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय असं आम्हाला कुठेतरी वाटतंय। अतुल, मला नेमकं कॅम्प्युटरवरती ज्या पद्धतीनं ती ऑनलाईन यादी जी आहे ही जरा कशा पद्धतीनं तुम्ही सर्च मारलेली आहे ती दाखवा। नेमकं कशा पद्धतीनं ती यादी सर्च मारतायत ती जरा, म्हणजे ती महिला आणि तिचं नाव किती वेळा आहे ते हे बघा। तुम्ही एकदा बघाल तर इकडे नंबर टाकल्यावर सुषमा गुप्ता नावाचं नाव तुम्हाला WEH 8751190 या इपिक नंबरवर पण सदर नाम दिसतंय। आता आपण दुसरा इपिक नंबर जेव्हा टाकूया तेव्हा परत तीच महिलेचं नाव तुम्हाला मतदार यादीमध्ये दिसेल। तर बघा, आता परत आपण कॅप्चा टाकतोय। कॅप्चा टाकल्यावर दुसरं जेव्हा आपण इपिक नंबर टाकू तेव्हा परत तुम्हाला, एक मिनटं ऑनलाईन चालू आहे त्यामुळे थोडा वेळ लागतोय। आता बघा, परत दुसरा इपिक नंबर टाकल्यावर सदर महिलेचं नाव परत असं आलेलं आहे। असं 6 वेळेला त्या महिलेचं नाव इकडे आढळून येतं आहे। अगदी लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्या महिलेचं नाव वगळलेलं नाही आहे। निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिले तरी त्याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई नेमकं हे जे नावं वाढलेले आहेत या नावाचा फटका कशा पद्धतीनं बसतोय आणि ही बोगस यादी आहे कशा पद्धतीने ह्याला तुम्ही हे करा। अशीच जर नावं वाढली तर आता आमच्या प्रत्येक यादीमध्ये जवळजवळ 1000 ते 1200 मतदार आहेत। त्याच्यामध्ये 200 मतदार ही बाहेरची आहेत। म्हणजे अगदी नालासोपारा पूर्व, विरार पूर्व, मनवेलपाडा, जीवदानी रोड, नायगाव पूर्व अशी लोकांची नावं सदर मतदान यादीमध्ये आहेत। आणि ती नावं जर याच्यामध्ये असतील आणि ती बाहेरची लोक जाऊन इकडे मतदान जर करून जात असतील तर त्यांना इकडच्या लोकांची काही म्हणजे नॉलेज नसेल आणि ते येऊन जर मतदान करत असतील तर कुठेतरी हे मतदानावर चुकीचा निर्णय होण्याचा प्रयत्न असेल आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी मतदार भरकटला जाईल। इकडच्या जनतेला ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा तो विश्वास न ठेवता दुसऱ्या प्रकारचा कुठला तरी निर्णय इकडे लागू शकतो असं नक्कीच आम्हाला वाटतं। याबाबत जे मग सध्याचं जे मतचोरीचं प्रकरण जे गाजतंय तर त्याच्यामध्येच हा एक अजेंडा असू शकतो का, किंवा ह्याला नेमका दोषी कोण आहे?
100% हा एक अजेंडा नाही. यांना 100% निवडणूक आयोग दोषी आहे आणि निवडणूक आयोग ज्यांच्या हाताखाली काम करतं हे लोक याला दोषी आहेत. आमची एवढीच मागणी आहे की प्रत्येक यादीमध्ये तितकडचा जो एरिया पूर्ण एरिया माप दिला असतो, त्याच्यानंतर त्या एरियातल्या लोकेशनची नावं दिलेली असतात, त्या लोकेशनची लोकच त्या यादीमध्ये राहावी, बाहेरील नावं तिकडनं वगळण्यात यावी, जेणेकरून सुस्पष्ट आणि चांगल्या प्रकारचे मतदान आपल्याला करता येईल असं आम्हाला इकडे वाटतंय. निश्चितच आपण जर बघितलं तर हे थेट याद्यांचा घोळ जो आहे हा आपल्या समोर आलेला आहे. एकाच महिलेचं 6 वेळा नाव हे ज्या प्रभाग याद्या आहेत भाग क्रमांकाच्या त्या याद्या चेक केल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये नाव दिसतंय. लोकसभेला नाव आहे, विधानसभेला नाव आहे आणि ऑनलाईन जेव्हा चेक केलं जातंय त्यावेळेस तिचं 6 वेळा नाव समोर येतंय. त्यामुळे निश्चितच या याद्यामध्ये निवडणूक आयोगाच्या कुठंतरी निष्काळजीपणाचा परिणाम जो आहे हा निवडणुकीवरती होणार असल्याचं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे देशामध्ये जे मतचोरीचं जे प्रकरण वाढत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.